बघू शकता किती मुंग्या आलेल्या आहेत. म्हणजे जिथंही थोडीशी जाय दिसली ना, मुंग्याची लाईन लागते आणि मुंग्या इतकं भयानक चावतात ना, इतकं जोरदार की पूर्ण अंगाची आग उठते. तर सगळीकडे मी लक्ष्मण रेखा वळलेली आहे. आता थोड्या वेळात सगळ्या मुंग्या गायब होतील तिथून. तर आता आलेले मी किचन मध्ये आणि दुपारची वेळ आहे. टाइम सांगितलं दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आता दिनेशचे मित्र आलेले आहेत. तर 4-5 जणांच्या हिशोबाने मी इकडे सुशेला बनवत आहे. तर अगोदर तर सगळी तयारी करून घेतली. कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो सगळं बारीक चिरून घेतलेले, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. सगळी तयारी झाली. आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि दिनेशचे सगळे मित्र बाहेर बोलत बसलेले आहेत. तोपर्यंत पटकन सुशेला बनवते. तसं तर ते म्हणत होते की काही नका आंटी, काही बनवू नका, फक्त दिनेशला भेटण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर मी म्हणलं थोडंसं सुशेला खाऊन जावा. तसं तर आजकालची मुलं चहा वगैरेही घेत नाहीत आणि ठीक पण नसतं. तर चहा तरी मी त्यांना काही म्हणलेलं नाही की चहा वगैरे बनवते. मी म्हणलं काहीतरी खायला बनवते, तुम्हाला खाऊन घ्या थोडंसं. तर सुशेलाच बनवत आहे मी इकडे म्हणजे गरमागरम खाऊन घेतील. तसं तर चिवडा पण बनवून ठेवलेला आहे. तरी पण मी इकडे सुशेलाच बनवत आहे. तर मुरमुरे अगोदर मी भिजवून घेतलेले आहेत आणि हवा खूप जास्त लागत आहे. तर दार मला अगोदर बंदच करावं लागणार आहे. आता बाहेर सगळेजण बोलत बसलेले आहेत आणि दार बंद करायला मला ठीक पण वाटणार नाही, पण काय करणार, सुशेला तर आज बनणार नाही जर मी दार बंद नाही केलं तर. इकडं आणखीन थोडेसे मुरमुरे मी भिजवून घेतलेले आहेत. म्हणजे जसं मुरमुरे भिजले एकदम थोडेसे होतात, अगोदर जास्त वाटतात, नंतर थोडेसे झालेले होते. इकडे बघू शकता मी दार बंद केलेले, बाहेर सगळ्यांची मीटिंग सुरू आहे. आणि दिनेशचा एक मित्र मिलिटरीमध्ये गेलेला आहे आणि दीपक पण गेलेला आहे. तर ते सगळे फोटो मी ठेवलेले समोर, तेच बघत होते आणि त्यांचं बोलणं चालू आहे. आता मी पटकन बनवून घेते. तेल छान तापलेलं आहे. अगोदर जिरं मोहरी टाकली, ती छान तडतडल्यानंतर यामध्ये मी कांदा टाकलेला आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे. घेतला आणि इकडं मुरमुऱ्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. थोडंसं शेंगदाण्याचं वाटण, म्हणजे थोडीशी शेंगदाणे मला फोडणीमध्ये टाकायची होती पण मी टाकायचे विसरले. तर मला आता शेंगदाण्याचं वाटण तर बनवूनच ठेवलेलं आहे, ते टाकलेलं आहे. म्हणजे साबूत शेंगदाणे डाळ टाकलं तरी पण छान बनतात आणि असंच आपण वाटण टाकलं तरी पण खूप छान बनतात. तर इकडे मीठ आणि शेंगदाण्याचं वाटण टाकून मी छान मिक्स करून ठेवलेलं आहे मुरमुरे. आणि इकडे फोडणी पण तयार झाली. थोडीशी हळदी पावडर टाकली म्हणजे सुशेला कलर छान येतो. आता मुरमुरे टाकून छान परतून घेऊया. एकदम मस्त सुशेला बनून तयार होतो. आणि जेव्हा घाई गडबड आहे किंवा अचानक कोणीतरी घरी आलेला आहे, जसं आज दिनेशचे मित्र आलेले, तर त्यावेळेस आपण हे सुशेला किंवा पोहे बनवू शकतो. अगदी झटपट आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी लागतं. तर छान मी मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकता कलर खाण्यासाठी पण खूपच टेस्टी बनलेला आहे. वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे कमी गॅसवरती. थोडा वेळ मी झाकून ठेवला. आता गॅस बंद केलेला आहे. दार पण मी उघडलेला आहे. अगोदर मी सगळ्यांना नाश्ता देते. केव्हापासून सगळेजण म्हणत आहेत की जायला लेट होत आहे, जायला लेट होत आहे. मी म्हटलं आता बनवून ठेवलेलं आहे तर खाऊनच जावा. आणि तसं तर दिनेशला पण टिफिन घेऊन जायचं आहे. आमचा पण 2 वेळा फोन आला की दिनेशला आणखीन पाठवलेलं नाही. मी जसं तुम्हाला म्हणलं की 2 वाजले दुपार, तर जेवणाची टायमिंग झालेलीच आहे. तर मित्र आल्यामुळे थोडा वेळ बसलेला आहे इकडं बोलत. प्लेटामध्ये सुशेला दिलेला आहे गरमागरम आणि लिंबू पण, म्हणजे लिंबू तरी भरपूर आणून ठेवलेले आहे. एक लिंबू मी 4 भागात केलेला आहे आणि सगळ्या प्लेटामध्ये एक फोड दिलेले आहे. म्हणजे लिंबू टाकून नाश्ता छान लागतो. तर लिंबू किंवा यावरती थोडंसं खोबरं पण टाकलं ना, खूप छान आहे, दिसायला पण छान आणि खाण्यासाठी खूप चविष्ट लागतं. पोहे असो किंवा सुशेला असो, पण मी तर फक्त लिंबू दिलेले. दिनेशला म्हटलं की पाणी वगैरे भरून घे, कारण त्याच्या मित्राला लेट होत होता जाण्यासाठी. सगळ्यांना घाई गडबड सुरू आहे सगळ्यांची. म्हणजे इथले नाहीये, ते दुसऱ्या गावून आलेले आहेत. थोडीशी घाई गडबड करत आहे सगळेजण. तर झालेले आहेत सगळ्या. आणि मी गुलाबजामुन बनवून ठेवलेले होते, तर आणखी थोडीशी गुलाबजामुन राहिलेले आहे, तर ते पण मी सगळ्यांना देत आहे. सगळ्यांना नाश्ता दिलेला आहे आणि काही पेपर जमा झाले होते, म्हणजे कचरा वचरा जेही राहतो ना, सगळा मी जमा करून ठेवलेला आहे. तर सगळं मला पेटवून द्यायचं होतं, पण बाहेर खूप जास्त हवा असल्यामुळे मी ते काही पेटवलेलं नाहीये. आणि तोपर्यंत सगळेजण आलेले पण होते, त्यामुळे नाश्ताच बनवत आहे मी. इकडे सगळ्यांना दिलेला आहे. आता गुलाबजामुन पण दिलेला आहे. तर सगळ्यांचा नाश्ता आता निवांत होत राहील, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते. तसं तरी जी दररोजची कामं आहेत ती सगळी आवरलेली आहेत. आता एक्स्ट्रा कामं म्हणजे बाहेरची कचरा वगैरे काढणं, हीच कामं माझी सुरू होती.
तर इकडे सगळं मी जागेत ठेवून दिलेलं आहे. सगळ्यांचा इकडे नाश्ता झालेला आहे आता. तर सगळे प्लेट काढून ठेवते. आत्ताच मी भांडे घासलेले होते, आता आणखीन खूप जास्त भांडी झालेली. तर असं नंतर मी घासणार आहे. सगळं मी जमा करून ठेवलेलं आहे. आता संध्याकाळी म्हणजे इव्हनिंगला चहा वगैरे झाल्यानंतर सगळेच भांडे मी एकत्रच घासायला घेते. तसं तर आजकाल दूध येत नाही ना, त्यामुळे दुधाचे भांडे तितके होत नाहीत आजकाल. म्हणजे अगोदर दुधाचे दह्याचे तांबे भरपूर राहायचे, पातेले राहायचे. पण आता दूध यायचं बंद झाल्यापासून ना, म्हणजे आईने दिलं 2 दिवस, नंतर हे म्हणत होते की नको आता, आईकडून पण नको, त्यांना खूप धावपळ होते. संध्याकाळी लेट बस आहे ना, त्यामुळे अण्णाची खूप धावपळ होते म्हणून नको म्हणत आहे. म्हणून बंदच केलेलं. आई पण दूध आता म्हणजे तिकडून बंद द्यायची अपेक्षा राहिलेली नाहीये. आणि आज गोधडी बेडशीट हे सगळं धुवलेलं होतं, तर हे सगळं वाऱ्यानं खाली पडलेले. बघू शकता हवा कशी असते, ते खाली पडलेले. दिनेशनं वरती विटा ठेवलेल्या होत्या, त्या इटा सहितच उडून गेलं आणि खाली पडलेलं होतं. आणि वल्ल पण राहिलेलं आहे, म्हणजे खाली एकत्रच म्हणजे गोळा होऊन पडलेलं आहे ना, त्यामुळे हवाच लागलेली नाहीये. तर ते ओलं आहे म्हणून मी त्याला परत ते उन्हाला टाकलेलं आहे. थोडंसं ऊन आहे आणखी, म्हणजे आता दिवस मावळत आहे, फक्त हवेनं हरकत राहील. आणि बेडशीट मात्र छान वाळलेलं आहे, म्हणजे खाली पडलेलं नव्हतं. वरती 2-2-3-3 इटा ठेवला, तरी पण ते हवेसोबतच ते गोधडी मात्र उडून गेलेली होती. तर आता बेडशीट घडी करूनच मी घेऊन जाते. बघू शकता वरचं वातावरण म्हणजे छान झालेलं वातावरण. वरती आल्यानंतर असं वाटतं की थोडा वेळ इथंच बसावं, खाली जाऊ नये. पण खालची कामं जिथल्या तिथे राहतात आणि वरी आले ना, खालचं काही दिसत नाही मला. त्यामुळे ना जास्त मी वरती बसत नाही. तर दीपक जेव्हा घरी होता तेव्हा आम्ही वरती ना 2 ते 3 तास फिक्सच राहायचे आमच्या. वरती येऊन बसायचो आम्ही बोलत, खाली जायचं बरंच व्हायचं नाही. आणि दीपक म्हणतही होता की मम्मी दररोज आपण वरती जायचं आणि थोडंसं हवेशीर योगा वगैरे कर, थोडंसं हिंडणं फिरणं चालणं जास्त असलं ना चांगलं असतं, पूर्ण बॉडीचा योगा होतो आपल्या. पण दररोज दीपक गेल्यापासून तर कसलाच वेळ काढत नाही मी, म्हणजे वरती एकटी जाण्याची काही इच्छा होत नाहीये. एकाला दोघं असलं तर गुणगुण गुणगुण सुरू असते आपली ना, पण एकट्याला जायचं तिथं मन होत नाही माझं. तर बेडशीट आणून ठेवलेलं आहे आणि आता कपडे पण काढून घेते. म्हणजे हवा आहे, थंड हवा आहे, पण पाऊस काही येत नाहीये. सगळेजण पावसाचा वेट करत आहेत, पण पाऊस काही येत नाही, ऊनच आहे. बघू शकता इकडे सगळे कपडे काढलेले आहेत. अगोदर सगळे कपडे घडी घालून ठेवते. आणि दिनेश बाहेर गेला होता, आत्ता आलेला आहे. आणि हे जे गुलाबजामुन दिनेशने आणलेले आहेत ना, हे गुलाबजामुन मला खूप आवडलेले आहेत. म्हणजे दुधाचे तर नाही आहे, तर मला वाटतं हे कशाचे बनवले आहेत काय माहिती, रव्याचे वगैरे आहेत की काय असं वाटतं, पण खाण्यासाठी खूप टेस्टी आहे. कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि इकडं समोर जे धोंडे वगैरे टाकलेले होते ना, म्हणजे रांगोळी पण मला व्यवस्थित काढता येत नव्हतं, सगळं फुटून गेलेलं आहे. कारण इथून ट्रक गेलेली होती तेव्हापासून सगळे कोबा फुटलेला होता, तेव्हापासून काही करणं झालेलं नव्हतं. आता आज सिमेंट घेऊन आले ते पोतं. आणि इकडं जी रेती आहे ना, ती इकडे बॅरमध्ये आम्ही ठेवलेली होती, ते रेती आणलेले आहे. आणि सगळं हे मिक्स केलेले सिमेंट आणि रेती. आणि जसं जसं रेती इथं सिमेंट लागत आहे तसं टाकून घेत आहेत आणि छान इकडं मिक्स करून घेत आहेत. आणि इथं सगळं कोबा बनवत आहे दिनेश पप्पा. म्हणजे म्हणत होते आज गॅरेजमध्ये पण तितकी कामं नाहीत आणि हे पण इम्पॉर्टंटच काम आहे. म्हणजे एकदम दारासमोर असं दिसत आहे, व्यवस्थित रांगोळी काढता येत नाही, कारण ते सगळं फुटून गेलेलं आहे ना, एकदम असं वाटत होतं. मी खूप दिवस झालं म्हणत आहे की इथं थोडंसं सिमेंट आणा आणि रेती वगैरे काढून हे छान कोबा बनवून घ्या. तर आज याचा मुहूर्त लागलेला आहे. तर सगळं इथं रेती सिमेंट सगळं मिक्स केलेलं आहे पाणी टाकून. आणि इकडे बघू शकता जिथं जिथं खड्डे पडलेले तिथे हे पूर्ण टाकलेलं आहे, म्हणजे पूर्णच खड्डा पडलेला होता. इथं थोडीशी जागा शिल्लक राहिलेली होती. तर सगळीकडे व्यवस्थित हे सिमेंट आणि वाळू घातलेली आहे आणि छान कोबा बनवून घेतला. आणि इथं जी झाडं लावली आहेत ना, तिथं पण दगडं ठेवलेली होती, पण पाणी काही राहत नव्हतं. मी म्हटलं तिथं पण थोडंसं हे लावा, तर तिथं पण लावलेलं आहे. सगळीकडे व्यवस्थित हे कोबा केला. तर इकडं थापी वगैरे सगळे आणलेले, म्हणजे घरच्या शेजारीच बांधकाम चालू आहे, तर तिथून हे सगळं आणलेलं आहे. आणि त्यानं हे करत आहेत, म्हणजे व्यवस्थित झालेले. बघू शकता एकदम मस्त कोबा बनलेला आहे. आता त्याला निहाळ करायचं, पण म्हणत होते की हे छान 2 दिवस पाणी पिऊ दे, म्हणजे याला पाणी घातलं ना तितकं मजबूत होतं. त्यानंतर आपण सिमेंटाचा कोबा याच्यावरती आणखीन डबल करूया. ही सगळी कामं आवरली आणि बाकीची कामं मी आवरतच होते, तितक्यात अण्णा आलेले आहेत. म्हणजे अगोदरच येऊन बसलेले होते, मला माहिती नव्हतं. यांना फोन केलेलं होतं की अण्णाला बरं वाटत नाही कालपासून, म्हणजे रात्रभर झोपले नाही, तितका त्रास त्यांना झालेला आहे. तर आज आलेले त्यांच्याकडे आणि दवाखान्याला दिनेश घेऊन गेलेला होता, दाखवून आणलेला आहे. आणि ते टॅबलेट कशी घ्यायचे का मी ते अण्णाला सांगत आहे. आणि इकडं काहीतरी एक पावडर दिलेलं आहे, जी गरम पाण्यामध्ये टाकून प्यायचं आहे. तर पाणी गरम करायचं आहे, तर मी इकडं हे इलेक्ट्रॉनिक कॅटल आणलेलं आहे, मी यामध्येच पाणी टाकलेलं आहे, गरम करायला ठेवलं. म्हणजे पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये हे पावडर टाकायचं आहे आणि प्यायचं आहे दिवसभरामध्ये. 1 लिटर पाणी संपवायचं आहे ते पावडर टाकून. तेच दिनेश सांगत आहे की डॉक्टरांना कसं कसं सांगितलं तसं. अण्णा जेवण पण केलेलं, म्हणजे त्यांना ना त्रास खूप होत होता, त्यामुळे कालपासून त्यांचं जेवण पण व्यवस्थित नाही आहे. तर म्हणलं अगोदर जेवण करा तुम्ही.
तर इकडे जेवायला वाढते आणि गरमागरम चपात्या पण बनवते. तसं तर अण्णा चपाती खाणार नाही, तर त्यांच्यासाठी भाकर आणि देण्यासाठी चपाती. आणि इकडे पाणी पण मी गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे आजकाल पाणी असो, चहा असो, काही कॅटलमध्येच मी बनवत असते. तर इकडे पाणी गरम होत आहे तोपर्यंत मी अण्णाला बोलत बसले होते थोडा वेळ. तर बघू शकता इकडे पाण्याला उकळी आलेली आहे आता. आता पाणी काढून यामध्ये पावडर टाकायचं आहे आणि थोडा वेळ थंड म्हणजे छान थंड झाल्यानंतर ते पिता येतात. आणि एका बॉटलीमध्ये भरून ठेवायचं आहे, म्हणजे दिवसभर अण्णा पित राहतील. तर दिनेशला तेच म्हणले मी चपात्या बनवते, तोपर्यंत पाण्यामध्ये तू पावडर मिक्स कर आणि पाणी थंड करायला ठेव, म्हणजे आता अण्णा प्यायला सुरुवात करतील आता जेवण झाल्यानंतर. म्हणजे आजच्या आजच दिवसभरात ते पाणी संपवायचं होतं. तर इकडे जेवायला वाढलेलं आहे गरमागरम चपाती भाजी. म्हणजे अण्णाला पत पाणी पण सुरू आहे, म्हणजे हाताला कोयतं लागलेलं आहे त्यामुळे पत आहे. तर आज मी वांग्याची भाजी बनवलेली होती, तर ती दिलेली. दोडक्याची भाजी बनवली, तेच वाढलेली आहे. आणि इकडे चपाती भात आणि दोडक्याची भाजी, दिनेशला वांग्याची भाजी चपाती भात हे केलेलं आहे. तर दोघांचं इकडे जेवण सुरू आहे. आणि हे पावडर ना दिनेशने टाकलेलं नाही, फक्त पाणी काढून ठेवलेले पातेल्यामध्ये. तर म्हणलं पावडर मी मिक्स करून देते अण्णाला पिण्यासाठी. आणि अण्णाला इकडे भाकर दिलेली, म्हणजे अगोदर चपाती दिली, पण चपाती ना तितकं आवडीनं खात नाही, जसं आपल्या घरी तसंच अण्णाचं पण आहे. तर इकडे जेवण सुरू आहे तोपर्यंत मी पावडर मिक्स केलेलं आहे, पण पाणी 1 लिटरच्या थोडंसं जास्त होतं. मी तितकं बघितलंच नाही, मी सगळ्याच पाण्यामध्ये पावडर मिक्स केली. दिनेश तेच म्हणत होता ते पाणी जास्त आहे, फक्त 1 लिटर पाण्यामध्ये पावडर टाकायचं होतं, पण मी तितकं लक्षच दिलं, मी सगळ्यात मिक्स केलं. तर अण्णाला तेच म्हणलं की आता जेवतेवेळेस तुम्ही हेच पाणी प्या, कारण थोडंसं जास्त पाणी झालेलं आहे हे. इकडे तेच पाणी दिलेलं आहे. तर अण्णा पण गेलेले आहेत, म्हणजे राहावं म्हणत होते आज 1 दिवस, पण राहिले नाहीत, गेलेले आहेत आताच. आणि मी देवाला दिवा वगैरे लावला आणि तोपर्यंत पतिदेव आलेले आहेत. आज थोडंसं लवकर आले घरी आणि पाणीपुरी घेऊन आलेले आहे. तर आता पाणीपुरी एन्जॉय करू. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय, टेक केअर.